नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। ट्रिनिटी इंटरनॅशनल स्कूलमध्ये धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। स्पर्धेचा सांगता समारंभ दिमाखात पार पडला। स्पर्धेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गोवा येथील हजारांहून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता। स्पर्धेचे उद्घाटन आशियाई स्पर्धेचे सुवर्ण पदक विजेते तुषार शेळके यांच्या हस्ते झाले। यावेळी महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या सहसचिव सोनल बुंदेले, शिवछत्रपती पुरस्कार विजेते रणजित चांबले, विजय अंबोरे, पूर्णा श्रेष्ठा, हर्षद जाधव, प्राचार्य डॉक्टर रुपाली ढमढेरे यांच्यासह विद्यार्थी, स्पर्धक आणि पालक यांची उपस्थिती होती। तुषार शेळके यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत सांगितले की धनुर्विद्या हा खेळ केवळ शारीरिक ताकदीचा नसून मानसिक एकाग्रता, संयम आणि शिस्त यांचं प्रतीक आहे। शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने स्फूर्तिदायक गीते, नृत्य, नाटक यांचं सादरीकरण करण्यात आले। स्पर्धेत सलग 3 दिवस वयोगटानुसार वेगवेगळे सामने खेळण्यात आले। सामन्यांच्या दुसऱ्या दिवशी अर्जुन पुरस्कार विजेते आदिती स्वामी यांनी खेळाडूंना पारितोषिके देऊन त्यांचं कौतुक करत मार्गदर्शन केले, तर स्पर्धेच्या सांगता समारंभा दिवशी स्पर्धेचे मैदान ढोल ताशा पथकाच्या नाद गर्जनेने दुमदुमून गेले। अर्जुन पुरस्कार विजेते ओजस देवकुळे यांनी खेळाडूंना पारितोषिके देऊन गौरवत मार्गदर्शन केले। निवड झालेले खेळाडू पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणार असल्याचं यावेळी डॉक्टर ढमढेरे यांनी सांगत कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।